प्रेम स्वर्ग का मार्ग आहे। तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। तर आज आलोय आपण गोराडेश्वर टेकडीला। तर गोराडेश्वर टेकडी म्हटलं तर गोराडेश्वर शिव मंदिर, प्राचीन मंदिर। हे मंदिर जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ पुण्यापासून 29 किलोमीटर अंतरावर। मंदिर तसं उंच टेकडीवरती। मंदिरात जाण्यासाठी सुमारे 350 पायऱ्या चढून जावं लागतं बरं मंडळी। ट्रेक तसा तुलनेने सोपा आहे, पण शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी सुमारे 30 मिनिटे लागतात। वरती जायचं म्हटलं तर स्वतःचं खायची वस्तू आणि पाण्याची बॉटल सोबत असायलाच पाहिजे। तर आम्ही पण आमचा आनंद लुटत ट्रेकची सुरुवात केली आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघशालच आम्ही कशा प्रकारे ट्रेक करत चाललो ते। चला तर इथं अशा प्रकारची काय बोर्ड लावली, थोडी तरी ठेवा जाण, देवस्थानच्या ठिकाणी होणार नाही घाण। एकदम असं पुण्यामध्ये जर आलं ना, अशी बोर्ड आहे ना एकदम बघायला भेटता काय। आणि इथं बाबा वगैरे बसलेत आणि वरती आल्यावरती थोडं चालत जवळपास 100 मीटर टेंट पण लागला इथे। टेंट जो आहे तिथे काहीतरी विकायला आहे, आपण काय खाणार नाही, जाऊया पुढे। इथनं आलोय भाई वरती, दम लागलाय डायरेक्टली का। आणि इथं काय चालू आहे भाई, पतंग उडवायचे काम चाललंय, बाकी प्लेस असा आहे। ऊन तर खूप आहे अजून, बघूया वरती जाऊन, कमी झाल्यावरती थोडं भारी वाटेल। अशा प्रकारे रस्ता आहे जायला। जवळपास 350 पायऱ्या चढून ट्रेक करत वरती आल्यावरती आपल्याला या ठिकाणी एक अशा प्रकारे गुफा दिसते। याच गुफेत शिवलिंग मंदिर असावे। तर त्यासाठी कुरेश सर आणि आम्ही दोघांनी प्रवेश केला तो शिव मंदिरामध्ये। तर या ठिकाणी बसण्यासाठीही जागा आहे, तसंच समोर बघितलं तर प्राचीन काळातील शिव मंदिर। आता याच संकुलातील अन्य एका गुहेत असलेलं विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांना समर्पित मंदिर देखील आहेत बघा। आणि या गुहेत संत तुकाराम यांची मूर्ती देखील। 17व्या शतकातील हिंदू संत आणि कवी गोराडेश्वर लेण्यामध्ये अनेकदा ध्यान करत असत, अशी येथील काल्पनिक कथा। हर हर महादेव। मित्र सगळ्यात वरती हायस्ट पीकला आलो आहे मी आता। अजून तर थोडं बाकी आहे, चाललो आहे वरती, बघूया। म्हणजे मला तर आश्रम दिसतंय, बघूया वरती जाऊन काय आहे नेमकं। ओके, तर घर वाटतंय। कुरेश सर खाली ब्लॉग बनवायचं काम चाललंय। प्रेम स्वर्ग का मार्ग आहे। मुख्य शिव मंदिरात गेल्यानंतर या टेकडीवरती इतर लेण्या आहेत का हे बघण्यासाठी कुरेश आणि मी दोघं निघालो आम्ही अवघड शिखरावरती चढण करायला। याच ठिकाणी आम्हाला जे भेटलं ते एका ऋषींचं वास्तव्य असलेलं एक घर। येथून उतरताना सुंदर सूर्यास्ताचा देखील आनंद लुटता येतो बरं। पण आम्ही थोडं लवकर आल्यामुळं आम्ही सूर्यास्ताचा आनंद तर नाही, पण थोडं या ठिकाणी टाईम स्पेंड करून आम्ही निघालो खालच्या दिशेने। आता टेकडीच्या खाली आल्यावर आपला मित्र कुरेश याच्या चर्चा चालू झाल्या त्या थेट या वाघाबरोबर। बरं, त्याच्या चर्चा ज्या आहे त्या चालूच असतील त्याच्यासोबत, पण आपल्या चर्चासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम।